पुस्तक पेरियार ई.व्ही. रामास्वामी. आपण पाहणार आहोत स्वयंसन्मान चळवळ. रामास्वामी पेरियार यांनी 1919 मध्ये काँग्रेस प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपला व्यापार बाजूला ठेवला. असहकार आंदोलनाच्या निमित्ताने ते महात्मा गांधी यांचे अनुयायी बनले. दक्षिण भारतातील महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनाचे ते प्रमुख नेतृत्व करू लागले. 1920 मध्ये ते महात्मा गांधी यांच्या सानिध्यात आले. 1921 पासून त्यांनी जोरदार असा असहकार लढा उभा केला. त्यांच्या या लढ्यामुळे त्यांना 1922 मध्ये तुरुंगवासही भोगावा लागला. रामास्वामी यांनी 1924 साली केरळमधील प्रसिद्ध वायकोम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व केले. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्यांच्या या श्रावणकोरमधील झालेल्या वायकोम सत्याग्रहात असंख्य अनुयायांनी भाग घेतला होता. वायकोम येथील मंदिरात इजवा आणि आदि द्रविड लोकांना प्रवेश होता. या सत्याग्रहातही त्यांना 1924 मध्ये तुरुंगवास सोसावा लागला. या त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या जोरदार लढ्यामुळे काँग्रेसमधील काही बडी मंडळी नाराज झाली. रामास्वामी यांच्या व काँग्रेसमधील वरिष्ठ वर्गीय यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला. काँग्रेसमधील ज्येष्ठांनी उच्चवर्णीयांची बाजू घेतल्यामुळे त्यांना वाईट वाटले. काँग्रेसच्या ब्राह्मणवादी नीतीमुळे 1925 मध्ये काँग्रेस सोडली. काँग्रेसमध्ये राहून त्यांना काँग्रेसमधील नीती तत्वाचा परिचय झाला होता. काँग्रेस काय आहे ते पुरते जाणले होते. ते काँग्रेस म्हणजे ब्राह्मण साम्राज्यशाहीचा किल्ला होय असे म्हणत. अशा किल्ल्यात राहून काहीच उपयोग नाही या भूमिकेतून त्यांनी काँग्रेस कायमची सोडली. पुन्हा कधी त्या ब्राह्मणी किल्ल्याचा प्रवेश करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी पददलित समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी 1925 साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले. याला स्वयंसन्मान चळवळ असे म्हटले जाते. जातीयता नष्ट करणे हे त्यांना आपले प्रमुख ध्येय बनवले. मागास असणाऱ्या जातींना आपले हक्क मिळावे यासाठी आरक्षण चळवळीला प्रमुख स्थानी बसवले. जाती व्यवस्था व धर्म कायम राहावा म्हणून या देशातील जे लोक आरक्षणाला विरोध करतात ते सर्वाधिक जातीवादी आहेत, अप्रामाणिक आहेत असे ते म्हणत. त्यांचा आरक्षण चळवळीचा लढा एवढा तीव्र होता की 1928 मध्ये तामिळनाडूत पहिल्यांदा त्यांच्या प्रयत्नाने आरक्षण लागू झाले. या कामी त्यांचे सेमी मॅडसन असलेले मित्र मुथुया मुदालियार यांची मदत झाली. 1929 मध्ये रामास्वामी यांनी चिंगलपूट येथे पहिली राज्यव्यापी स्वयंसन्मान सेल्फ रिस्पेक्ट परिषद घेतली. त्यात खालील ठराव मंजूर करण्यात आले. अस्पृश्यतेचे निर्मूलन करणे, आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करणे, पुरोहितावर बहिष्कार घालणे, स्त्रियांना समानता देणे, स्त्रियांना सांपत्तिक अधिकार देणे, विधवा विवाह लावणे अशाच महत्त्वपूर्ण विषयांना या परिषदेमध्ये महत्त्व देण्यात आले. यानंतर स्वयंसन्मान परिषदेची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. रामास्वामी पेरियार यांच्या नावाचा दबदबा सामाजिक क्षेत्रात वाढत चालला होता. अशातच त्यांनी 1930 ला दुसरी राज्यव्यापी व 1931 ला तिसरी राज्यव्यापी स्वयंसन्मान परिषदा भरवल्या. या परिषदांचा ब्राह्मणांनी धसका घेतला होता. याच वर्षी त्यांनी जेस्टिस्ट पार्टीची स्थापना केली. 1931 ला तिसरी परिषद संपल्यानंतर रशियाचा दौरा केला. 1932 मध्ये फ्रान्स व इंग्लंडचा दौरा केला. युरोपचा दौरा करून आल्यानंतर त्यांनी जनतेला ब्रिटिशांविरोधात बंड करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्यांनी पुन्हा बंदिवास भोगावा लागला. रामास्वामी यांनी नंतर समाजवादाचा प्रचार केला. त्यांच्या कुडी आरसू या साप्ताहिकात त्यांनी 1934 मध्ये सरकारविरोधी लेख लिहिल्याने त्यांना जेलमध्ये जावे लागले होते. या दरम्यान जयप्रकाश नारायण यांची भेट झाली. जयप्रकाश नारायण यांनी रामास्वामी यांना समाजवादी पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते. पण रामास्वामी यांनी पक्षीय राजकारणात न जाता समाजकार्यास महत्त्व दिले. खऱ्या अर्थाने 1934 ला रामास्वामी यांच्या सामाजिक क्रांतीला प्रारंभ झाला होता.